नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। अलोट जनसागराच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार पंचतत्वात विलीन, अखेरचा निरोप देताना सारा महाराष्ट्र हळहळला। जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुका 2 दिवस पुढे ढकलल्या। आता 7 फेब्रुवारीला मतदान तर 9 फेब्रुवारीला होणार मतमोजणी। शिरोळ तालुक्यातील जांभळीमधील जिम ट्रेनरची निर्घृण हत्या। जांभळी जयसिंगपूर मार्गाजवळील घटना। शिरोळ पोलिसांकडून तपास सुरू। अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार प्रकरणी महम्मद तल्हा मुस्तफा शेख दोषी। न्यायालयानं सुनावली 20 वर्ष कारावास आणि 10,000 रुपये दंडाची शिक्षा। आणि छत्रपती शाहू केएसए फुटबॉल लीगमध्ये प्रॅक्टिस आणि वेताळमाळ संघांचे प्रतिस्पर्धी संघांवर विजय। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। नमस्कार, एस न्यूजच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। आता पाहूयात सविस्तर बातम्या। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर आज दुपारी 12:15 वाजता बारामती इथल्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शोकाकुल वातावरणात आणि शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। त्यांचे चिरंजीव पार्थ आणि जय पवार यांनी मुखाग्नी दिला। यावेळी अवघ्या बारामतीसह राज्यात एकच सन्नाटा पसरला। विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात समर्थकांनी अजितदादा अमर रहेचा गजर करत आपल्या लाडक्या दादाला भावपूर्ण निरोप दिला। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि धडाडीचे नेते म्हणून ओळख असणारे अजित पवार यांच्यासह एकूण 5 जणांचा बुधवारी विमान अपघातात मृत्यू झाला। दादांच्या निधनानं महाराष्ट्रासह पवार कुटुंबियांना मोठा धक्का बसलाय। आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं पार्थिव काटेवाडीतून विद्या प्रतिष्ठानकडे रवाना झालं। त्यांच्या पार्थिवावर तिरंगा पांघरण्यात आला होता। पार्थिव असलेल्या गाडीच्या मागून कार्यकर्ते धावत जात होते। यावेळी ग्रामस्थांनी कापऱ्या आवाजात अजितदादा अमर रहेच्या घोषणा दिल्या। अनेकांना अश्रू अनावर झाले होते। काठेवाडीहून अजित पवार यांचं पार्थिव समोर येताच शरद पवार यांचे डोळे पाणावले। बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानमध्ये पार्थिव आल्यानंतर अजित पवार यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांना पार्थिवाजवळ सुप्रिया सुळे यांनी आणलं। यावेळी अजित पवारांच्या दोन्ही बहिणी सून यांनीही अंत्यदर्शन घेतलं। यावेळी जय पवार आणि पार्थ पवारांसह पवार कुटुंब भावूक झालं होतं। अंत्यदर्शनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळातील मंत्री, खासदार आणि आमदारांसह अन्य पक्षांचे नेते उपस्थित होते। यावेळी अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ आणि जय पवार यांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला। अजित पवारांना अखेरचा निरोप देण्यासाठी जनसागर लोटला होता। अजितदादा परत या असं म्हणत कार्यकर्त्यांनी टाहो फोडत साश्रू नयनांनी अजित पवार यांना अखेरचा निरोप दिला। अजितदादांच्या कित्येक आठवणी बारामतीकरांच्या डोळ्यात तरळतायत। आपल्या रोखठोक शैलीनं अनेकांना चकित करून सोडलेल्या कामाचा माणूस ही प्रतिमा अखेरच्या श्वासापर्यंत कायम ठेवलेल्या अजितदादांचा झंझावात आज बारामतीच्या मातीत कायमचा विसावला। एस न्यूज परिवाराकडून अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात 3 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आलाय। यामुळे आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या तारखांमध्ये सुद्धा बदल करण्यात आलाय। त्यानुसार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी 7 फेब्रुवारीला मतदान होणार आहे, तर निकाल 9 फेब्रुवारीला लागणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्य शासनानं 28 ते 30 जानेवारी 2026 या कालावधीत 3 दिवसांचा दुखवटा जाहीर केला। यामुळे आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकींच्या तारखांमध्ये सुद्धा बदल करण्यात आलाय। याआधी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी 5 फेब्रुवारीला मतदान आणि 7 फेब्रुवारीला निकाल जाहीर केला जाणार होता। मात्र आता यात बदल करून 7 फेब्रुवारीला मतदान होणार आहे, तर निकाल 9 फेब्रुवारीला लागणार आहे। नवीन कार्यक्रमानुसार जाहीर प्रचाराची समाप्ती 5 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजता होईल, तर 9 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरू होईल।
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बुधवारी विमान दुर्घटनेत निधन झालं. त्यांच्या निधनानंतर इचलकरंजीतील सर्वच राजकीय पक्षांचे नेते, नूतन नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत शोकसभा घेतली. यावेळी उपस्थितांनी अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली. गेल्या 4.5 दशकांपासून राज्याच्या राजकारणात झंझावात निर्माण केलेल्या आपल्या रोखठोक शैलीनं आणि कामाचा माणूस म्हणून अखेरच्या श्वासापर्यंत प्रतिमा कायम ठेवलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बुधवारी विमान अपघातात निधन झालं. त्यांच्या अपघाती निधनामुळं संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. पवार यांच्या निधनानंतर इचलकरंजीत सर्वपक्षीय नेत्यांसह नगरसेवकांनी शोकसभा घेतली. यावेळी त्यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली. अजित पवार यांच्यासारखा नेता पुन्हा होणे नाही अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. अजितदादांनी आपल्या कर्तृत्वाच्या बळावर राज्याच्या राजकारणावर ठसा उमटवला होता. त्यांच्यासारखा नेता जाणं ही महाराष्ट्राची मोठी हानी असल्याच्या भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केल्या. पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार संग्राम पाटील आणि पंचायत समितीच्या उमेदवार सीमा पोवाळकर यांच्या प्रचारार्थ आज माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी पाचगाव इथं प्रचार फेरी काढली. या प्रचार फेरीत ग्रामस्थांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली होती. पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार संग्राम पाटील आणि पंचायत समितीच्या उमेदवार सीमा पोवाळकर यांच्या प्रचारार्थ आज माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पाचगाव परिसरात प्रचार फेरी काढण्यात आली. या प्रचार फेरीत माजी आमदार पाटील यांनी मतदारांशी संवाद साधला. रॅलीत ध्वज घेऊन गळ्यात काँग्रेसचे स्कार्फ घालून ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. सरपंच प्रियांका पाटील, उपसरपंच संग्राम पोवाळकर, कोअर कमिटी सदस्य नारायण गाडगीळ, जिल्हा बँकेच्या संचालिका स्मिता गवळी, कमर्शियल बँकेचे संचालक युवराज गवळी, ग्रामपंचायत सदस्य अभिजित पौंडकर, सचिन पाटील, रोमा नलवडे, अश्विनी चिले, पौर्णिमा कांबळे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी आणि तरुण मंडळाचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ सहभागी झाले होते. राधानगरी तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. अर्ज माघारीनंतर तालुक्यात तिरंगी, चौरंगी, पंचरंगी आणि बहुरंगी अशा चुरशीच्या लढती स्पष्ट झाल्या आहेत. प्रत्येक मतदारसंघात राजकीय समीकरणं वेगळी दिसून येत आहेत. आघाड्यांमध्ये बिघाड्या झाल्यानं मतदार विखुरला आहे. या विखुरलेल्या मतांवरच विजयाचा गुलाल कुणाच्या अंगावर पडणार हे ठरणार आहे. राधानगरी तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 5 जागांसाठी 23 तर पंचायत समितीच्या 10 जागांसाठी 46 उमेदवार रिंगणात आहेत. जिल्हा परिषद गटांपैकी 2 ठिकाणी चौरंगी, एका ठिकाणी तिरंगी, एका ठिकाणी पंचरंगी तर एका गटात बहुरंगी लढत होतीये. पंचायत समितीच्या 10 गणांपैकी 4 गणात चौरंगी, 6 गणात पंचरंगी लढत होणार आहे. महायुती न झाल्यानं राधानगरी तालुक्यात भाजप आणि शिंदे शिवसेना स्वतंत्रपणे मैदानात उतरल्यात, तर दुसरीकडं महाविकास आघाडीतील काँग्रेसला ए.वाय. पाटील गट आणि मित्रपक्षांचा पाठिंबा मिळाल्यानं काँग्रेसची आघाडी तुलनेनं सक्षम झाल्याचं चित्र आहे. मात्र अधिकृत महाविकास आघाडी न झाल्यानं लढती अधिकच अटीतटीच्या ठरणार आहेत. तालुक्यात काँग्रेसचे नेतृत्व तालुका अध्यक्ष हिंदूराव चौगले, जिल्हा बँकेचे संचालक ए.वाय. पाटील आणि ए.डी. पाटील करतायत. भाजपकडून लहू जरग, व्ही.टी. जाधव आणि जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, शिंदे शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख विजय बलुगडे आणि अर्जुन आबिटकर, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून अरुण डोंगळे आणि प्राध्यापक किसनराव चौगले, तर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून जिल्हाप्रमुख प्राध्यापक सुनील शिंत्रे नेतृत्व करतायत. राधानगरी जिल्हा परिषद गटात काँग्रेस, भाजप, शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यात चौरंगी लढत होतीये. एकूणच राधानगरी तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक अत्यंत चुरशीनं ठरणार आहे. एकूणच राधानगरी तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार आहे. कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणामुळे तामगावला जोडणारा मुख्य रस्ता प्रशासनानं कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक बंद केला. त्यामुळे तामगाव ग्रामस्थांनी आक्रमक होऊन जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय. या पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील यांनी तामगावमध्ये सर्वपक्षीय बैठक घेऊन पूर्ण राजकीय ताकद पणाला लावून रस्त्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलं आणि मतदानावरील बहिष्काराचा निर्णय मागे घेण्याचं आवाहन ग्रामस्थांना केलं.
कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणामुळं तामगावला जोडणारा मुख्य रस्ता प्रशासनानं कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक बंद केलाय. त्यामुळं तामगाव ग्रामस्थांनी आक्रमक होऊन जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय. या पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील यांनी तामगावमध्ये जाऊन सर्वपक्षीय बैठक घेतली. या बैठकीत बोलताना ग्रामस्थांच्या भूमिकेचं त्यांनी समर्थन केलंय. लोकशाहीमध्ये आंदोलन करणं, मोर्चे काढणं हा हक्क आहे. त्यामुळं न्याय मिळवायचा असेल तर गावकऱ्यांनी एकत्र येऊन घेतलेला निर्णय योग्य आहे. आम्ही ग्रामस्थांबरोबर असून इथून पुढंही ग्रामस्थांबरोबर राहू. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी दिली. लोकशाहीत मतदानाचा मोठा अधिकार नागरिकांना देण्यात आला असून तामगाव ग्रामस्थांनी निवडणुकीवर टाकलेला बहिष्कार मागं घ्यावा असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी सर्वपक्षीय बैठकीत केलंय. विमानतळामुळे रस्ता बंद झाल्यामुळं बहिष्कार मतदानावर टाकला आहे. त्यामुळे सर्वपक्षीय तामगावमधल्या लोकांना विनंती केली की लोकशाहीमध्ये मताचा अधिकार हा मोठा आहे आणि या रस्त्यासंदर्भात आम्ही निश्चितपणे राजकीय ताकद लावून हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न निश्चितपणे करू. सर्व पक्षीय लोक आज बैठकीला उपस्थित होते. त्यांना मी सगळ्यांना विनंती केलेली आहे की आपण हा बहिष्काराचा निर्णय मागं घ्यावा. त्यांनी आश्वासित केले की 2 दिवसामध्ये आम्ही गावची बैठक घेतो आणि गावच्या बैठकीमध्ये हा मुद्दा मांडून यामध्ये निश्चितपणे मार्ग काढतो. जिल्हाधिकारी असतील, प्रांत असतील, हे देखील यामध्ये पॉझिटिव्ह आहेत या सगळ्या विषयामध्ये आणि मग थोडा वेळ लागणार आहे या गोष्टीला. परंतु बहिष्कार हे हत्यार न वापरता आपण सर्वांनी सहकार्य करावं यासाठी ही बैठक झाली. या बैठकीला गोकुळ दूध संघाचे संचालक प्रकाश पाटील, सरपंच सुरेखा हराळे, माजी जिल्हा परिषद सदस्य शशिकांत खोत, अर्जुन इंगळे, महेश पिंपळे, मेघा आडनाईक, गायत्री गायकवाड, बाबासाहेब पाटील, हेमंत पाटील, कृष्णा जोंधळेकर, महेश जोंधळेकर, माणिक जोंधळेकर, पोलीस पाटील अरविंद करणे, सागर पाटील, राजेंद्र पाटील, चांदसो मुल्लानी, मनसूर पठाण यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. भुदरगड तालुक्यातील गारगोटी इथं आज मौनी विद्यापीठाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. त्यानंतर पाटगाव येथील श्री मौनी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त विद्यापीठाचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते समाधीस्थळाचं पूजन करून ज्ञानज्योत प्रज्वलित करण्यात आली. पाटगाव हे एक ऐतिहासिक गाव असून या गावात छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु श्री मौनी महाराज यांचं समाधीस्थान आहे. माघ महिन्यातील जया एकादशी दिवशी या ठिकाणी पुण्यतिथी पुरणती उत्सव असतो. याच दिवशी मौनी विद्यापीठाचा वर्धापन दिन साजरा केला जातो. आज पहाटे 6 वाजता विद्यापीठाचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते मौनी महाराजांच्या समाधीस्थळाचं पूजन करून ज्ञानज्योत प्रज्वलित करण्यात आली. गावात घरोघरी महिलांनी आरती ओवाळून पूजन केलं. तसंच छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सरपंच दीप्ती राऊळ यांच्यासह सर्व सदस्यांनी ज्ञानज्योतीचं पूजन केलं. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनामुळं सर्व कार्यक्रम रद्द करत या ठिकाणी त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी शिवडाव, तांबोळे, दासेवाडी, कणगाव, कडगाव, करडवाडी, शेणगाव, अकुर्डे या विजय मार्गानं ज्योत गारगोटीला नेली. यावेळी मठाचे मठाधिपती संजय बेनाडीकर, दिलीप बेनाडीकर, मंजित बेनाडीकर, चेअरमन मधुकर देसाई, अर्जुन आबिटकर, राहुल देसाई, प्राचार्य पी.बी. पाटील, विक्रम घाटगे, डॉक्टर जयंत कळके, डॉक्टर उदय शिंदे, सम्राट मोरे, विश्वजित जाधव, बाजीराव चव्हाण यांच्यासह विद्यापीठाचे शिक्षक, कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. कागल तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतील लढतीचं चित्र आता स्पष्ट झालंय. या निवडणुकीत मुख्य लढत मंत्री हसन मुश्रीफ, संजय घाटगे आणि समरजित सिंह घाटगे यांच्या युतीविरोधात शिवसेनेचे संजय मंडलिक आणि त्यांच्या मित्रपक्षांमध्ये होणार आहे. अर्ज माघारीनंतर कागल तालुक्यातील 6 जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतील लढतींचं चित्र आता स्पष्ट झालंय. या निवडणुकीत मुख्य लढत मंत्री हसन मुश्रीफ, संजय घाटगे आणि समरजित सिंह घाटगे यांच्या युतीविरोधात शिवसेनेचे संजय मंडलिक आणि त्यांच्या मित्रपक्षांमध्ये होणार आहे. या निवडणुकीत सर्वच नेत्यांनी प्रचाराला सुरुवात देखील केली आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे जिल्हा परिषदेचे कसबा सांगाव, सेनापती कापशी आणि बोरवडे हे मतदारसंघ देण्यात आलेत, तर पंचायत समितीचे
सावर्डे बुद्रुक, नानीबाई चिखली, यमगे आणि कसबा सांगाव हे मतदारसंघ त्यांच्या वाट्याला आलेत. संजय घाटगे यांना जिल्हा परिषदेचे सिद्धनेरली आणि म्हाकवे गट, तर पंचायत समितीचे साके, माद्याळ, हळदी आणि सेनापती कापशी हे मतदारसंघ देण्यात आलेत. समरजितसिंह घाटगे यांच्याकडे जिल्हा परिषदेचा चिखली गट असून पंचायत समितीचे म्हाकवे, सिद्धनेरली, बोरवडे आणि मौजे सांगाव हे मतदारसंघ देण्यात आलेत. शिवसेनेचे संजय मंडलिक यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षासोबत आघाडी केली आहे. तरीही म्हाकवे इथं शिवसेना आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षामध्ये मैत्रीपूर्ण लढत होतीये. सिद्धनेरली पंचायत समिती गणामध्ये शिवसेनेनं भारतीय कम्युनिस्ट पक्षाला पाठिंबा दिलाय. मौजे सांगाव मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेला शिवसेना आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षानं पाठिंबा दिलाय. इतर मतदारसंघांमध्ये स्वाभिमानी आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षानं शिवसेनेच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केलाय. या निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यात युती झाली आहे. उबाठा पक्ष म्हाकवे जिल्हा परिषद गटातून आणि यमगे, म्हाकवे, हळदी आणि माद्याळ पंचायत समिती गणांमधून निवडणूक लढवत आहे. तर काँग्रेस पक्ष जिल्हा परिषदेचे कापशी आणि कसबा सांगाव हे गट आणि पंचायत समितीचे सिद्धनेरली आणि साके हे मतदारसंघ लढवत आहे. याशिवाय वंचित बहुजन आघाडीनं पंचायत समितीच्या 3 मतदारसंघात आपले उमेदवार उभे केले आहेत. एकूणच कागल तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका बहुरंगी, चुरशीच्या आणि राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या ठरणार असल्याचं स्पष्ट झालंय. लोक, समाज आणि देशहिताचा कारभार ही काँग्रेसची विचारधारा आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाला मजबूत करण्याची भूमिका सर्वांनी घ्यावी असं आवाहन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भगवान पाटील यांनी केलंय. गगनबावडा तालुक्यातील असंडोली इथं तिसंगी जिल्हा परिषदेच्या काँग्रेसच्या उमेदवार सोनाली विलास पाटील, असंडोली गणाच्या उमेदवार छाया प्रकाश देसाई आणि तिसंगी गणाचे उमेदवार अमर केशव कांबळे यांच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. गगनबावडा तालुक्यातील असंडोली इथं तिसंगी जिल्हा परिषद काँग्रेसच्या उमेदवार सोनाली विलास पाटील, असंडोली गणाचे उमेदवार छाया प्रकाश देसाई आणि तिसंगी गणाचे उमेदवार अमर केशव कांबळे यांचा प्रचार शुभारंभ श्री रासाईदेवी मंदिरात श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी बोलताना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भगवान पाटील यांनी लोक, समाज आणि देशहिताचा कारभार ही काँग्रेसची विचारधारा असून काँग्रेस पक्षाला मजबूत करण्याची भूमिका सर्वांनी घ्यावी असं आवाहन केलं. गोकुळचे संचालक बयाजी शेळके यांनी आमदार सतेज पाटील यांच्या माध्यमातून गगनबावडा तालुक्याचा सर्वांगीण विकास झाल्याचं सांगितलं. यावेळी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष विलास पाटील, उमेदवार सोनाली पाटील, माजी सभापती बंकट थोडगे, प्रकाश देसाई, उमेदवार छाया देसाई, अमर कांबळे यांनी मनोगत व्यक्त केली. याप्रसंगी कारखाना संचालक चंद्रकांत खानविलकर, महादेव पडवळ, सहदेव कांबळे, बाजीराव शंकर पाटील, माजी उपसभापती पांडुरंग भोसले, पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासो कांबळे, संजीव पाटील आदी उपस्थित होते. गगनबावडा तालुक्यातील जिल्हा परिषदेचा असळज मतदारसंघ आणि त्या अंतर्गत येणाऱ्या असळज आणि धुंदवडे पंचायत समिती मतदारसंघातील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ नुकताच गगनबावडा आणि जरगी इथं करण्यात आला. यावेळी काँग्रेसच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचं आवाहन करण्यात आलं. गगनबावडा तालुक्यातील जिल्हा परिषदेचा असळज मतदारसंघ आणि त्या अंतर्गत येणाऱ्या असळज आणि धुंदवडे पंचायत समिती मतदारसंघातील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ नुकताच गगनबावडा आणि जरगी इथं करण्यात आला. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बजरंग पाटील, MG पाटील, डॉक्टर DY पाटील कारखान्याचे उपाध्यक्ष मानसिंग पाटील, गोकुळचे संचालक बयाजी शेळके, भगवान पाटील, प्रकाश पाटील यांच्यासह इतर मान्यवरांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना MG पाटील यांनी विरोधक अफवा पसरवण्याचं काम करत असून खोऱ्यातील कार्यकर्त्यांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं. तर मानसिंग पाटील यांनी गगनबावडा तालुक्याचा सर्वांगीण विकास व्हावा ही आमदार सतेज पाटील यांची भूमिका असून धामणी खोऱ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलं. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भगवान पाटील यांनी गगनबावडा तालुक्यातून सर्वाधिक उमेदवार निवडून देऊन आमदार सतेज पाटील यांचे हात बळकट करू असं आवाहन केलं. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भगवान पाटील यांनी गगनबावडा तालुक्यातून सर्वाधिक उमेदवार निवडून देऊन आमदार सतेज पाटील यांचे हात बळकट करू असं आवाहन केलं. गोकुळचे संचालक बयाजी शेळके यांनी आपल्या भाषणात एका बाजूला धनशक्ती आणि दंडूकशाहीचं राजकारण सुरू असून ते थांबवण्याचं काम करण्याची गरज व्यक्त केली.
राजकारणाची दिशा ठरवण्याचं काम गगनबावडा तालुका करतोय. त्यामुळे काँग्रेसच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा असं आवाहन शेळके यांनी केलं. जिल्हा परिषदेचे उमेदवार संभाजीराव पाटणकर यांनी यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचं काम केलं असल्याचं सांगितलं. यावेळी प्रकाश पाटील, आसळज पंचायत समितीचे उमेदवार राजेश पाटील, धुंदवडे पंचायत समितीच्या उमेदवार शुभांगी संगपाळ यांनीही मनोगत व्यक्त केली. याप्रसंगी बाजीराव पाटील, अरुण चव्हाण, पी.जी. वरेकर, अमर भांबुरे, पांडुरंग पडवळ, सुरेश खेडेकर, दत्तात्रय पाटणकर यांच्यासह गगनबावडा आणि जरगी इथले नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांना सारथी, बार्टी आणि महाज्योतीच्या संशोधक विद्यार्थ्यांनी श्रद्धांजली वाहिली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची जाण असणारा नेता हरपल्यानं पोरकेपणाची जाणीव निर्माण झाली आहे, अशी भावना शिवाजी विद्यापीठात आयोजित शोकसभेत विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर शिवाजी विद्यापीठात सारथी, बार्टी आणि महाज्योतीच्या संशोधक विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठातील खर्डेकर ग्रंथालयासमोर शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या विद्यार्थ्यांनी आपल्या न्याय हक्कांसाठी सरकारसोबत अनेक वेळा लढा दिला. कधी रखडलेली फेलोशिप तर कधी 100% अनिवार्य उपस्थितीची अट अशा अनेक कारणांसाठी सातत्यानं आंदोलनं केली. या सगळ्यात आधार असायचा तो उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा. निवेदनाच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांनी अनेक वेळा आपल्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या. आता त्यांचा हक्काचा आणि कामाचा माणूस मात्र अनंतात विलीन झालाय. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची जाण असणारा नेता हरपल्यानं पोरकेपणाची जाणीव निर्माण झाली आहे. त्यांनी केलेल्या कार्यातून ते आमच्या मनात नेहमीच जिवंत राहतील अशा भावना या शोकसभेत विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. यावेळी अभय गायकवाड, सनदकुमार खराडे, सौरभ पवार, सद्दाम मुजावर, सुशांत कदम, निखिल सुतार, संदीप बर्गे, श्रीकांत देशमुख, प्रांजली क्षीरसागर, रुपाली पाटील, विष्णू पावले, वनिता पोवार, तुषार पाटील, सारिका बंके, राणी नलवडे, प्रतीक्षा डोंगरे यांच्यासह संशोधक विद्यार्थी उपस्थित होते. महायुतीनं सत्तेवर आल्यापासून कोणताही निधी ग्रामीण भागाच्या विकास कामांसाठी दिलेला नाही, अशी टीका आमदार सतेज पाटील यांनी केली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत मतदार आम्हाला पूर्ण बहुमत देतील, असा विश्वास आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केलाय. करवीर तालुक्यातील तामगाव इथं आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. काँग्रेस पक्षाच्या पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील उमेदवार संग्राम पाटील, पंचायत समितीच्या उमेदवार डॉक्टर शिल्पा हजारे, गोकुळ शिरगाव जिल्हा परिषदेचे उमेदवार सुदर्शन खोत, पंचायत समितीचे उमेदवार संदीप पाटील यांच्या प्रचारार्थ आमदार सतेज पाटील यांनी तामगावमध्ये कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत बोलताना आमदार सतेज पाटील यांनी काँग्रेस पक्षाची ताकद या जिल्हा परिषद मतदारसंघात प्रचंड आहे, तरीही कार्यकर्त्यांनी गाफील न राहता जास्तीत जास्त मतदान कसं होईल यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन केलं. कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं. महायुतीनं सत्तेवर आल्यापासून कोणताही निधी त्यांनी ग्रामीण भागाच्या विकास कामांसाठी दिलेला नाही, अशी टीका आमदार सतेज पाटील यांनी केली आहे. त्यामुळे महायुतीवर जनता नाराज असल्याचं त्यांनी सांगितलं. जलजीवन मिशन योजनेच्या कामावरून सरकारवर निशाणा साधताना पाणी उशाला आणि कोरड घशाला अशी अवस्था असल्याची टीका आमदार सतेज पाटील यांनी यावेळी केली. वातावरण चांगलं आहे. एकूण जिल्हा परिषदच्या आणि पंचायत समितीच्या दृष्टीनं बघितलं तर आज शेतकरी अडचणीत आहे, महागाई वाढलेली आहे, लाडक्या बहिणींचे पैसे मिळालेले नाहीत, KYCच्या नावाखाली आता पैसे थांबवले जातात. ह्या सगळ्या गोष्टी आता लोकांच्या समोर आलेल्या आहेत. बेरोजगारी तर प्रचंड प्रमाणात वाढलेली दिसते आणि विशेष करून ग्रामीण भागातले रस्ते हा एक मेजर विषय लोकांच्या मनामध्ये आहे. जलजीवनच्या योजना नुसत्या घोषणा झाल्या, आज एकही जलजीवनची योजना कुठल्याही गावात या जिल्ह्यामध्ये पूर्ण नाही अशी अवस्था आहे. म्हणजे पाणी आहे उशीबशी आणि कोरडा आहे घशाला अशी परिस्थिती कोल्हापुरातल्या लोकांची आहे. आणि म्हणून आज जे काय 2-2.5-3 वर्षामध्ये सरकार सत्तेवर आल्यानंतर कुठलाही निधी या ग्रामीण भागाला, प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधं नाही आहेत, अंगणवाडीला शालेय पोषण आहार व्यवस्थित मिळत नाही आणि म्हणून सगळे विषय घेऊन आम्ही लोकांच्या पुढे गेलो. आम्हाला खात्री आहे की लोक कोल्हापूर जिल्हा परिषदमध्ये काँग्रेसचा अध्यक्ष करण्यासाठी बहुमत देतील. या बैठकीला तामगाव, नेरली, उजळाईवाडी परिसरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
राज्यात 10वी आणि 12वीच्या परीक्षा तोंडावर असतानाच राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी राज्यातील तब्बल 80% शाळा सीसीटीव्हीनं सुसज्ज असल्याचा दावा केलाय. मात्र प्रत्यक्षात आजही अनेक शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा नसल्याचा आरोप करत शिक्षण उपसंचालकांनी सीसीटीव्ही असलेल्या शाळांची यादी जाहीर करावी अशी मागणी कोल्हापुरातील युवक विद्यार्थी पालक प्रवेश हक्क आणि संरक्षण संघटनेनं केली आहे. सहाय्यक शिक्षण संचालक गणपती कमलकर यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलंय. राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी 10वी आणि 12वीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सुमारे 80% शाळा सीसीटीव्हीच्या निगराणीखाली असल्याचा दावा केलाय. मात्र हा आकडा नेमका कोणत्या आधारे मांडण्यात आलाय? राज्यातील बहुतांश शाळा ग्रामीण भागात असून अनेक शाळांमध्ये आजही सीसीटीव्ही यंत्रणा उपलब्ध नाही. परीक्षा तोंडावर असताना शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सीसीटीव्हीबाबत वक्तव्य केल्यानं याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होतोय. त्यामुळे कोल्हापुरातील युवक विद्यार्थी पालक प्रवेश हक्क आणि संरक्षण संघटना आक्रमक झाली आहे. शिक्षण उपसंचालकांनी सीसीटीव्ही असलेल्या शाळांची यादी जाहीर करावी अशी मागणी संघटनेनं केली आहे. दरम्यान शिक्षण उपसंचालकांना निवेदन देण्यासाठी संघटनेचे पदाधिकारी गेले असता व्हिडिओ कॉन्फरन्स सुरू असल्याचं कारण सांगत निवेदन स्वीकारण्यास असमर्थता दर्शवली. यावेळी पोलिसांना बोलवून गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचा आरोप करत संघटनेच्या वतीनं याचा तीव्र निषेध करण्यात आलाय. कशात आहे सांगा, व्हिडिओ काढायचा नाही, नियम दाखवा की. माझी व्हीसी संपू द्या, व्हीसी संपल्यावर काय असेल नाही 2 मिनिटं घ्या तुम्ही ते स्वीकारा फक्त. व्हीसीत नाही येऊ शकत सर मी. पोलीस स्टेशनला फोन करा. माझी व्हीसी चालू असताना मला शासकीय कामात अडथळा आणताय. अहो तुम्हाला अडथळा आणायचा विषय नाही मॅडम तुम्ही. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सहाय्यक शिक्षण संचालक गणपती कमळकर यांना मागणीचं निवेदन दिलंय. याप्रसंगी फिरोज सरगुर, गौरव पवार, अविनाश माने, धनंजय मांगोरे, सुभाष घाटगे, राजेंद्र सुतार, पप्पू जाधव, शेखर वडणगेकर, सोनी चव्हाण यांच्यासह संघटनेचे सदस्य उपस्थित होते. शिरोळ तालुक्यातील जांभळीमधील जिम ट्रेनर संदीप भाऊसाहेब पाटील यांची निर्घुण हत्या करण्यात आली आहे. जांभळी जयसिंगपूर मार्गावरील कुर्डे मळ्याजवळ बुधवारी रात्री 9च्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. शिरोळ तालुक्यातील जांभळीमधील जिम ट्रेनर संदीप भाऊसाहेब पाटील हे बुधवारी रात्री आपल्या दुचाकीवरून जयसिंगपूरकडे जात होते. पाटील हे कुर्डे मळ्याजवळ पोहोचल्यानंतर रात्री 9च्या सुमारास त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. डोक्यात वार केल्यानं पाटील यांचा जागीच मृत्यू झालाय. हल्ला केल्यानंतर पळून जाताना हल्लेखोरांची चारचाकी रस्त्याच्या कडेला अडकल्यानं हल्लेखोर चारचाकी घटनास्थळी सोडून पसार झालेत. घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर आणि शिरोळ पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. शिरोळ पोलिसात घटनेची नोंद झाली आहे. घटनास्थळी पाईप पोलिसांना मिळून आल्यानं हल्लेखोरांनी डोक्यात लोखंडी पाईपनं वार केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. घटनास्थळी जयसिंगपूर जांभळीमधील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. शिरोळ पोलीस अधिक तपास करतायत. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या बातम्यांवर संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. यूजीसीच्या नव्या नियमाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती. नियम अस्पष्ट असून गैरवापर होण्याची शक्यता असल्याचं न्यायालयाचं निरीक्षण. अजित पवारांच्या अपघाताची चौकशी सुरू. केंद्रीय संस्थेनं सूत्र घेतली हाती. मुख्यमंत्र्यांच्या पत्राला केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांचं उत्तर. प्रेमसंबंध जोडीदाराच्या बदनामीचं लायसन्स नाही. झारखंड उच्च न्यायालयाचा प्रियकराला दणका. अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. भारतीय अर्थव्यवस्था 6.8% तर 7.2% दरानं वाढणार. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सादर केलं आर्थिक सर्वेक्षण. मोदी फडणवीसांनी अजित पवारांवरील आरोप मागे घ्यावे. संजय राऊत यांचा भाजपवर थेट हल्ला.
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी मुहम्मद तल्ला मुस्तफा शेख याला न्यायालयानं दोषी ठरवलंय. कोल्हापूरच्या प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश कविता बी अग्रवाल यांनी त्याला 20 वर्षे सक्त कारावास आणि 10,000 दंड ठोठावलाय. पीडित अल्पवयीन मुलगा 18 नोव्हेंबर 2021 रोजी सायंकाळी 6:30 वाजता अरबी आणि उर्दू शिक्षण घेण्यासाठी साक्षीदाराच्या घरातील दुसऱ्या माळ्यावर गेला होता. त्यावेळी मुहम्मद तल्हा मुस्तफा शेख यानं त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. तसंच कोणालाही न सांगण्याबाबत धमकावलं होतं. पीडित मुलानं याबाबतची माहिती आपल्या वडिलांना दिल्यामुळं प्रकरण उघडकीला आलं होतं. या प्रकरणी मोहम्मद तल्ला शेख याच्यावर राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. या गुन्ह्याची सुनावणी कोल्हापूरच्या प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांच्या समोर झाली. यामध्ये सहाय्यक सरकारी वकील सुजाता इंगळे यांनी 8 साक्षीदार तपासले. वकील इंगळे यांनी केलेला युक्तिवाद आणि पुरावे ग्राह्य मानून आरोपी मोहम्मद तल्हा शेख याला दोषी ठरवत 20 वर्ष सक्त कारावास आणि 10,000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. दंड न भरल्यास 3 महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. दिनांक 18/11/2021 रोजी मोहम्मद तल्ला मुस्तफा शेख जो हाफिजी आहे ते त्यांच्या अरबीच्या क्लासमध्ये त्यांनी एका 10 वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार केले होते आणि त्या अन्वये राजारामपुरी पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल होता. आज जिल्हा प्रमुख न्यायाधीश मेहरबान श्री कविता अग्रवाल मॅडम यांनी या खटल्याची सुनावणी करत या आरोपीला 20 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा आणि 10,000 दंड ठोठावला आहे. मान्य न्यायाधीशांनी आरोपीस दोषी ठरवून IPC 377 तसंच पोक्सो अंतर्गत 456 आणि ज्युव्हेनाईल जस्टिस ऍक्ट कलम 75 नुसार ही शिक्षा ठोठावली आहे. सदर कामात सरकार पक्षातर्फे 8 साक्षीदार तपासले आहेत आणि आरोपीतर्फे 2 साक्षीदार तपासले होते. आरोपीवर सर्व गुन्हे साबित झाल्यामुळे मेहरबान कोर्ट या प्रकरणात तपासकामी महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक DT जौंदाळ आणि पोलीस पैरवी अधिकारी नाझनीन अब्दुल अजीज देसाई यांनी मदत केली. कागल निढोरी मार्गावरील बामणी फाट्यावर मंगळवारी रात्री 9:30च्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एक तरुण जागीच ठार झाला. चंद्रशेखर चव्हाण असं त्या मृत तरुणाचं नाव आहे. चंद्रशेखर चव्हाण हा JCB मशीनवर ऑपरेटर म्हणून काम करत होता. सध्या तो साखे या गावात भाड्यानं राहत होता. तो लमाण समाजातील तरुण असून परिसरात त्याच्या समाजातील अनेक कुटुंब वास्तव्याला आहेत. कागल निढोरी रस्त्याच्या कडेला मोबाईलची केबल टाकण्यासाठी JCBच्या साहाय्यानं चर खोदण्याचं काम सुरू आहे. या कामातून निघालेला मुरूम रस्त्याच्या कडेला टाकण्यात आला होता. बुधवारी रात्री चंद्रशेखर चव्हाण हा राठोड यांच्या मोटरसायकलवरून शेंडूरला जात असताना एका वळणावर मुरुमामुळं मोटरसायकल घसरून दोघेही रस्त्यावर पडले. याचवेळी मागून येणाऱ्या भरधाव ट्रकचं चाक चंद्रशेखर चव्हाण यांच्या अंगावरून गेल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात राठोड यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून संबंधित ठेकेदार आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणाबाबत नागरिकातून संताप व्यक्त होतोय. घटनेची नोंद कागल पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. कसबा पावड्यातील शहीद दिगंबर उल्पे क्रीडांगणावर आजपासून डोगरा चषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली आहे. आज झालेल्या पहिल्या सामन्यात YB स्पोर्ट्स आणि दुसऱ्या सामन्यात न्यू गडमुडशिंगी संघानं विजय मिळवला. डोगरा स्पोर्ट्सच्या वतीनं गेल्या 12 वर्षांपासून डोगरा चषक जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केले जाते. या स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागातील नवोदित खेळाडूंना एकत्र आणून त्यांना व्यासपीठ दिलं जातं. आजपासून कसबा बावड्यातील शहीद दिगंबर उल्पे क्रीडांगणावर या स्पर्धेला सुरुवात झाली. माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन झालं. यावेळी त्यांनी मैदानावरही फटकेबाजी केली. याप्रसंगी नूतन नगरसेवक सुभाष बुचडे, सचिन चौगले, विनायक कारंडे तसंच ॲडव्होकेट निलेश नरुटे यांचा सत्कार करण्यात आला. सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्यांचाही गौरव करण्यात आला. स्पर्धेत जिल्ह्यातील 16 नामवंत संघांना आमंत्रित करण्यात आलंय. 5 दिवस चालणारी ही स्पर्धा लीग पद्धतीनं खेळवली जाणार आहे. आज झालेल्या पहिल्या क्रिकेट सामन्यात स्वर्गीय राकेश भोसले संघावर YB स्पोर्ट्सनं विजय मिळवला.
तर दुसऱ्या सामन्यात न्यू 11 स्पोर्ट्सवर गडमुडशिंगी संघानं विजय प्राप्त केला. यावेळी अतुल पाटील, सुभाष गदगडे, दत्तात्रय मासाळ, तानाजी लांडगे, किशोर पाटील, धीरज पाटील, संतोष गायकवाड, विलास वाडकर, शिवाजी आंबी, सिकंदर इनामदार, उद्धव दळवी, रवी उल्पे, राजू उल्पे, सूरज मोहिते, धनंजय कदम, भानुदास सातपुते यांच्यासह डोगरा स्पोर्ट्सचे सदस्य, सामाजिक कार्यकर्ते आणि क्रीडाप्रेमी उपस्थित होते. चंदीगडमधील अखिल भारतीय आंतरविद्यापीठ वेटलिफ्टिंग स्पर्धेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचं प्रतिनिधित्व करत इचलकरंजीतील प्रतीक्षा बाळू साठे हिनं घवघवीत यश संपादन केलंय. 53 किलो वजन गटात प्रतीक्षानं स्नॅच प्रकारात 76 किलो आणि क्लीन अँड जर्क प्रकारात 100 किलो असे एकूण 176 किलो वजन उचलत सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरलं. चंदीगडमध्ये अखिल भारतीय आंतरविद्यापीठ वेटलिफ्टिंग स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत देशभरातून विविध विद्यापीठांच्या नामांकित खेळाडू सहभागी झालेत. यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचं प्रतिनिधित्व करत इचलकरंजीतील प्रतीक्षा बाळू साठे हिनं घवघवीत यश मिळवलंय. 53 किलो वजन गटात प्रतीक्षानं स्नॅच प्रकारात 76 किलो आणि क्लीन अँड जर्क प्रकारात 100 किलो असे एकूण 176 किलो वजन उचलत सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरलंय. विद्यापीठाला सुवर्णपदक मिळवून देणारी ती पहिली महिला वेटलिफ्टर ठरली आहे. प्रतीक्षा सध्या जालन्यातील मत्स्योदरी बीपीएड कॉलेजमध्ये शिक्षण घेतीये. आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक विश्वनाथ माळी, विजय माळी, शुभम फाकडे तसंच शिवछत्रपती पुरस्कार विजेते अजिंक्य रेडेकर यांचं तिला मोलाचं मार्गदर्शन लाभलं. कुटुंबियासह नातेवाईकांचंही तिला प्रोत्साहन लाभलं. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एकदा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. अलोट जनसागराच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार पंचतत्वात विलीन. अखेरचा निरोप देताना सारा महाराष्ट्र हळहळला. जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुका 2 दिवस पुढे ढकलल्या. आता 7 फेब्रुवारीला मतदान तर 9 फेब्रुवारीला होणार मतमोजणी. शिरोळ तालुक्यातील जांभळीमधील जिम ट्रेनरची निर्घृण हत्या. जांभळी जयसिंगपूर मार्गाजवळील घटना. शिरोळ पोलिसांकडून तपास सुरू. अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार प्रकरणी महम्मद तल्हा मुस्तफा शेख दोषी. न्यायालयानं सुनावली 20 वर्ष कारावास आणि 10,000 रुपये दंडाची शिक्षा. आणि छत्रपती शाहू केएसए फुटबॉल लीगमध्ये प्रॅक्टिस आणि वेताळमाळ संघांचे प्रतिस्पर्धी संघांवर विजय. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.